नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री भाऊसाहेब बहुदेवरे गाव एरणगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आपण बघू शकतो की जवळपास 6-7 जणांचा आपला हा डाळिंब उत्पादकांचा ग्रुप एरणगाव या परिसरामध्ये मागील 2 वर्षापासून आपल्या परिसरामध्ये डाळिंब या पिकाची वाढ होत असताना आपली ही जी पंचकृषी ही जर आपण समजून घेतली, झाडी, एरणगाव, चोंडी, जळगाव, वादवराडी आणि स्पेशली मनमाड तालुका, मालेगाव तालुक्यामध्ये उमराणा, देवळा आणि हा जो देवळा तालुका आहे, म्हणजे ही जी पंचकृषी संपूर्ण या परिसरामध्ये आपण मृगबहाराची तयारी करत असतो। आणि आज आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये प्लॉटची व्हिजिट केली असता आपल्याला रेस्ट बहाराचे कोणकोणते कामं करायचे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। ज्यावेळी आपण आता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने आपल्या हातामध्ये असताना आपण रेस्ट बहारामध्ये कोणकोणते काम करावे त्या प्रसंगी आपण हा व्हिडिओ काढण्यामागचा खरा दृष्टिकोन होता। काही शेतकरी बांधवांचा सर्वात पहिल्याच्यामध्ये मुद्दा असेल तर शेणखत हे लावलं गेलेलं नाही आहे। अशा वेळेस खड्डे करून शेणखत लावणे हे गरजेचं आहे। ज्या ठिकाणी आपल्याला जमिनी ह्या काय आहेत आणि आपला प्लॉट त्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी फ्लावरिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये बूस्ट होऊ राहिली, अशा ठिकाणी आपण शेणखत लावल्यानंतर मोठं पाणी हे देऊन द्यावं। ज्या ठिकाणी ऑलरेडी शेणखत लावले गेलेले आहे त्या ठिकाणी फुलं न निघता आपल्याला झाडाला जगवण्यापुरता आणि काडी स्टोरेज होण्याच्या दृष्टिकोनाने थोडं पाणी हे गरजेपुरता देत राहावं लागेल। दुसरी गोष्ट, रासायनिक खतांच्या माध्यमातून आपण 10-26-26, 15-15 किंवा प्रोमयुक्त खतांचा वापर, तसेच श्रीबायोच्या माध्यमातून आपण इंडी रूट्स, क्रिया पावडर अशा विशिष्ट खतांचा वापर काडी स्टोरेज करण्यासाठी वापरणार आहे। नंबर 2। नंबर 3, आपल्याला खोडांची पेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे। बरेचशे ठिकाणी आपला हा जो भाग आहे एरणगाव यामध्ये जमिनी ह्या हलक्या असल्यामुळे आपल्याला खोडकिड्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असतो। अशा वेळेस आपण मनापासून पेस्टिंग ही करावी। ज्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी ही खोडावरती होणे गरजेचे आहे। अशा वेळेस आपण चुना आणि मरचूत अर्धा टक्क्याचा बोर्डो मिश्रणाची सुद्धा खोडांना फवारणी करणं हे गरजेचं आहे। नंबर 4, काडी स्टोरेज होण्यासाठी म्हणजे आपण मृगबहाराचे प्लॉट हे एप्रिल, मे किंवा जून सुरुवातीपर्यंत धरत असतो आणि आपले हे जे माल आहेत हे दिवाळीनंतर म्हणा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी एंड किंवा ज्या शेतकरी बांधवांची सेटिंग ही थोडी लेट होत असते जुलैमध्ये, त्यांचा माल हा फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत निघत असतो। त्याच्यामुळे आपलं झाड हे जवळपास 8, 9, 10 महिन्यापर्यंत हे वर्किंगमध्ये असल्याने 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला काडी स्टोरेज करून घेणं गरजेचं आहे। तर अशा वेळेस आपण सी प्लॅटिनो, MSK, मॅजिक मिक्स, C999, न्यूट्रिक्सेड अशा विविध उत्पादनांचा, त्यासोबत 05234, 040, 0042, 47 अशा स्पेसिफिक ग्रेडचा वापर हा करावा। तसेच आपण अमावस्या आणि पौर्णिमेच्या हिशोबाने ठराविक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर हा करावा, ज्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे कीटकांचा कंट्रोल किंवा नियंत्रण मिळणं गरजेचं आहे। व ज्या शेतकरी बांधवांच्या प्लॉटमध्ये चालू वर्षी तेल्याचा म्हणा किंवा झॅन्थोमोनासचा किंवा प्लेगचा अटॅक होता, अशा ठिकाणी आपण कॅप्टॉप, कॉपर सारख्या मॉलिक्यूलची फवारणी झाडामध्ये करणे हे गरजेचे आहे। आपल्याला काडीमध्ये गर्भधारणा होण्यासाठी काडी स्टोरेज करणे हे खूप गरजेचे आहे। तर डाळिंब उत्पादकांना जे शेतकरी बांधव मृगबहारामध्ये तयार करतात तर अशा वेळेस आपण 2 ते 3 महिने आपल्या हातामध्ये असताना आपल्याला काम करून घेणं हे गरजेचं आहे। जे शेतकरी डायरेक्ट टायमावरती शेणखत लावून डोसेस भरून आणि तयारी करतील अशा ठिकाणी आपल्याला मागील वर्षासारखी परिस्थिती ही फेस करावं लागेल। चालू वर्षी मे 2025मध्ये आपल्याकडे 17 दिवस पाऊस पडल्यामुळे आपले झाड ज्यावेळेस आपण छाटणी करून पानगई घेतली तर आपले झाडं हे शाकीय अवस्थेत चालले गेले होते आणि फ्लावरिंग निघायची ऐवजी केन निघून गेली आणि ते प्लॉट लेट सेट झाले आणि त्या हिशोबाने मालसुद्धा कमी गेलेले आहेत। पण आपण भाऊसाहेब भाऊंचा जर विचार केला तर आज हे झाड 22 महिन्याचं आहे। मागील वर्षी त्यांनी हा प्लॉट धरल्यानंतर आपल्याला 348 झाडांमध्ये म्हणजे 12 महिन्याचं तेव्हा झाड होतं, तर 348 झाडांमध्ये जवळपास 3 टन माल हा गेलेला आहे। प्रति झाड 9-10 किलोच्या हिशोबाने माल हा निघालेला आहे। तर मृगबहाराची तयारी करत असताना आपण ज्या ठिकाणी मृगबहारची तयारी करतोय त्या ठिकाणी काडी स्टोरेज होण्याच्या दृष्टिकोनाने रेग्युलर स्प्रे घेणं गरजेचे आहे, डोसेस हे रेग्युलर देणे गरजेचे आहे आणि त्या माध्यमातून काडी एकदा स्टोरेज झाली आणि वातावरण जरी बिघडलं किंवा प्रतिकूल परिस्थिती जरी आपल्या बागांना निर्माण झाली तर अशा ठिकाणी आपल्याला 100% झाड हे फुल देईल, एवढेच मी शेतकरी बांधवांना सूचित करेन। आभारी।